विखे जगताप एक्सप्रेस सुसाट, 5 नगरसेवक बिनविरोध। अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निवडणुकीआधीच गुलाल, सत्ता एक हाती येण्याचे संकेत। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे। नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीची परंपरा कायम ठेवत भाजपाने महापालिकेतही विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे। निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा अनिल बोरुडे तर प्रभाग क्रमांक 6 मधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपाचे 3 उमेदवार कोणताही सामना न होता विजयी ठरले आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही निवडणुकीत खाते उघडले आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून भागा नगरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। एकूणच निवडणूक पूर्वीच्या टप्प्यातच बिनविरोध विजयानं अहिल्यानगरच्या राजकारणात सत्ता एक हाती जाण्याचे संकेत मिळत आहेत। पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या रणनीतीमुळे भाजपाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे। भूतो न भविष्यती अशी बिनविरोध निवड या निवडणुकीत तब्बल 5 नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही घटना राजकीय वर्तुळात भूतो न भविष्यती अशी मानली जात आहे। निवडणूक पूर्वीच्या टप्प्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध यश मिळाल्याने महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज आला आहे। निकालाबाबत ठाम विश्वास येत्या 15 तारखेला जाहीर होणाऱ्या निकाल भाजप राष्ट्रवादी महायुतीचाच असेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत व्यक्त केला जात आहे। बिनविरोध विजयामुळे महायुतीचे पारडे अधिकच जड झाल्याचे चित्र आहे। सहानुभूती डॉक्टर सुजय विखेंकडेच खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यानंतरही शहरासाठी सातत्याने काम सुरू ठेवले। विकास कामांकडे लक्ष देणे, विविध योजनांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी शहरात सहानुभूती निर्माण झाली आहे। खासदार असताना राबवलेल्या विकास कामांचा ठसा आणि त्यानंतरही कायम राहिलेली सक्रियता याच जोरावर 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे बोलले जात आहे। यामुळे नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसते। अहिल्यानगरच्या विकासाचा विश्वासार्ह चेहरा अहिल्यानगर शहराचा विकास सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप हेच प्रभावीपणे करू शकतात हे या निवडणूक प्रक्रियेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना राजकीय व सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे। एकूणच बिनविरोध निवडी आणि निर्माण झालेली सहानुभूती यामुळे महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।